राज्यात विधान परिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 12 मे रोजी मतदान पार पडणार आहे आणि या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आता अवघे 2 दिवस शिल्लक असताना महाविकास आघाडीत उमेदवाराच्या नावावरनं मोठा पेच निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरे हे विधान परिषदेसाठी इच्छुक नसल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे, तर ठाकरे सेनेकडून अंबादास दानवे, सुषमा अंधारे आणि विनायक राऊत हे इच्छुक असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिलेली आहे। यावर खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलेली असून सपकाळांनी उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर जाण्याची विनंती केली होती, पण उद्धव ठाकरे त्यांच्या इच्छेनुसार निर्णय घेतील असं स्पष्ट केलेलं आहे। मला एवढंच माहिती आहे की हर्षवर्धन सपकाळ हे माननीय उद्धवजींना भेटले आणि त्यांनी उद्धवजींना विनंती केली आहे की आपण ही जागा स्वतः लढावी आणि विधिमंडळात जावं। त्याच्यामागे भूमिका अशी होती की महाविकास आघाडीचं नेतृत्व विधिमंडळात एका सक्षम महत्त्वाच्या नेतृत्वाकडे असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार तुम्ही जर आलात तर आपल्या सगळ्या आमदारांना एक नेतृत्व मिळेल, ही त्यांनी भूमिका उद्धवजींकडे मांडली। राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा मांडली। आता उद्धवजी आज निर्णय घेतील। आता त्यांचं मन जे आहे ते निर्णय घेतील, ते त्यांच्या मनानुसार। ते पक्षप्रमुख आहेत, एकच जागा आहे, त्याच्यामुळे त्यांना काळजीपूर्वक पावलं टाकावी लागतील। शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे। उद्धव ठाकरे इतके मोठे नेते नाहीत असं निरुपम यांनी टीका करत म्हटलंय। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये मोठा फरक आहे। शरद पवार महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते आहेत, मात्र ठाकरे इतके मोठे नाहीत की त्यांना निवडून आणण्यासाठी 9 जागांवरच निवडणुका झाल्या पाहिजेत असं निरुपम यांनी म्हटलंय। शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब दोघेमध्ये खूप फरक आहे। शरद पवार साहेब एक सिनियर मोस्ट लीडर, एक ज्येष्ठ नेता महाराष्ट्राचे, आणि त्यांच्याबद्दल एक असा होता की जर समजा ते राजसभामध्ये निवडणुकीमध्ये उतरले तर त्यांना त्यांच्या समोर काहीतरी आव्हान नाही दिलं पाहिजे। पण उद्धव ठाकरे एवढे मोठा नेता नाही की त्यांना पण बिनविरोध आणण्यासाठी फक्त 9 सीटवर निवडणूक केलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।